गरिबांच्या नावाने बँक खाते उघडून सायबर फसवणूक. अमरावती ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. 12 आरोपी जेरबंद. 10,85,000चा मुद्देमाल जप्त. 6,25,00,000 व्यवहारांचा पर्दाफाश. देशभरात सायबर फसवणुकीचे जाळे पसरवणाऱ्या एका मोठ्या टोळीचा अमरावती ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करत 12 आरोपींना अटक केली. गरीब, मजूर आणि गरजू नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने बँक खाती उघडली जात होती आणि या खात्यांचा वापर सायबर फसवणूक, ऑनलाईन गेमिंग आणि आर्थिक गुन्ह्यांसाठी करण्यात येत आहे असे तपासात उघड झालेलं आहे. या खात्यांमधून तब्बल 6,25,00,000 रुपयांहून अधिक आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास केला आहे. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या टोळीचा माग काढला आहे. आरोपी गरीब नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडत होते आणि त्यानंतर या खात्यांचा वापर देशभरातील सायबर गुन्ह्यांसाठी केला जात असल्याचं निष्पन्न झालं. तपासादरम्यान पोलिसांनी गोवा तसेच इतर राज्यांमध्ये छापेमारी करून 12 आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये देवचंद मेश्राम अमरावती, प्रेम दिलीप खिलारे नालासोपारा, अनिकेत सुरेश मस्के कासमपूर पथरोट, योगेश इरपाते तिवसा, प्रीतम इंगळे अमरावती, आशिष कुमार चौरासी आणि सत्यम मौर्या उत्तर प्रदेश, शुभम गयाप्रसाद झारिया, वैभव कामरा सूर्यवंशी, आदित्य माळी, सुशीली इंदल वर्मन मध्य प्रदेश यांच्यासोबत महिला आरोपींचा समावेश आहे. या कारवाई दरम्यान आरोपींकडून 64 बँक पासबुक, 157 ATM कार्ड, 19 चेकबुक, 198 सिम कार्ड, 52 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप, 3 टॅबलेट असा एकूण 3,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त साहित्याचा वापर अधिक विविध सायबर गुन्ह्यांसाठी करण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक तपासात या खात्यांद्वारे देशभरातील अनेक सायबर फसवणूक प्रकरणांशी संबंधित व्यवहार झाल्याचं समोर आलं. ऑनलाईन गेमिंग, आर्थिक फसवणूक आणि डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याचा संशय असून या प्रकरणाचे धागेदोरे इतर राज्यातील सायबर गुन्हेगारी नेटवर्कशी जोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आणखी व्यापक स्वरूपात सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, पोलीस निरीक्षक अशोक लांडे, पोलीस उपनिरीक्षक विलासकुमार सानप यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत प्रवीण वानखडे, अजित रोडगे, संदीप जुगनाके, पवन ढोके, अमोल पुरी, संतोष गुर्जर, पंकज गुलाईतकर, प्रवीण अंबडकर, रितेश गोसामी, अजित राठोड, अंकित अढाओ, मयूर नारुकार, आशिष मुंडे, सुमित चव्हाण, रोशन आठवले तसेच महिला अंमलदार सरिता चौधरी, रुपाली इंगोले, पूनम कान्होलीकर, कल्पना सोनोत्रे, अचल मेटे आणि योगिता शेळके यांनी विशेष योगदान दिलं आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली कोणालाही आपल्या बँक खात्याची माहिती, ATM कार्ड, OTP, मोबाईल क्रमांक किंवा वैयक्तिक कागदपत्रे देऊ नयेत अशा प्रकारचे आमिष दाखवून कोणीही संपर्क साधल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन अमरावती ग्रामीण पोलिसांनी केलं आहे. अमरावती जिल्हा प्रतिनिधी कैलास वाकबांजर.